हाय, मी पायल. आज वटपौर्णिमा असल्यामुळे मी तिघेही छान तयार झालो आणि वटपौर्णिमेची पूजा करायला निघालो. आज ह्यांनी आणि बाळांनी मस्त ट्विनिंग केलं होतं. आता आपल्याकडे कसं असतं, वडाच्या झाडाजवळ जायचं, पटकन पूजा करायची आणि 15-20 मिनटात घरी यायचं. पण आम्ही राहतो गुजरातमध्ये आणि इथे ना थोडं वेगळीच पद्धत मला पाहायला भेटली. प्रत्येक वडाच्या झाडाजवळ एक ब्राह्मण काका बसलेले होते आणि ते सगळ्यांकडनं विधीपूर्वक पूजा करून घेत होते. आता ही पूजा करायला तब्बल 1 तास लागला आम्हाला. पण खरंच खूप छान पूजा झाली. घरी आलो तर आईने सगळी जेवणाची तयारी करून ठेवली होती. मग काय मस्त नैवेद्याचं ताट भरलं आणि देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्हीही जेवायला बसलो. थोडा वेळ आराम केला आणि आम्ही निघालो चालतं फिरतं म्युझियम बघायला, म्हणजेच म्युझियम ऑफ व्हील बघायला. आमच्या जवळच एक गार्डन आहे, तिथे हे आलं होतं. तिथे हडप्पा संस्कृतीबद्दल खूप काही पाहायला भेटलं. ते सगळं आम्ही छान पाहिलं आणि आमचं बाळही मस्त बघत होतं, कारण खूप वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या होत्या तिथे. त्यानंतर जवळ असलेल्या एका गार्डनमध्ये गेलो. तिथे थोडंसं फिरलो, पण तेवढ्यातच पाऊस यायला लागला. मग काय म्हटलं, चला आता घरी, पाऊस येतोय तर भिजायला नको ना, कारण बाळ होतं. त्यालाही मज्जा येत होती पण पावसामध्ये भिजायची. आणि तो असं पावसाचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडत होते ना, तर असं बोलत होता, पाऊस पाऊस, हात वर करून पप्पांना सांगत होता. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तर असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.